झालं? कसं लागलं? पोलीस खात्यात काम करतो मी, बागेत नाही. आणि जखम काय पहिल्यांदा बघितलीस की काय तू? हलू नका साहेब. झालं का? माझ्याकडे वेळ नाहीये फार. हो हो, थोडा आराम करा म्हणजे बरं वाटेल. आवरा. अहो नका ना जाऊ, आता आराम करा. तू मला शहाणपणा शिकू नकोस. बोल राणा कुठे? बोल. माहित नाही मला. काय राणा कुठे? काय माहिती? राणा माहिती नाही तुला? नाही माहित मला. सांग राणा कुठे? नाही माहिती. नाही माहिती. नाही माहिती. सांग राणा कुठे? नाही माहिती. अरे कशाला मारता एवढं त्या बिचाऱ्याला? हा बिचारा, त्या बिचाऱ्याने मोहिते साहेब हल्ला केलाय. 2 पोलीस जखमी केल्यात. त्यामुळे राणा पळून गेलाय. मोहिते साहेब येईपर्यंत त्याला मारायला सांगितलंय. सांग राणा कुठे आहे? नाही माहिती. नाही माहिती. नाही सांग. नाही माहिती. काही बोलला का? काय नाही, एवढंच बोलतोय. काय बोलतोय? माहित नाही, एवढं सांगतोय. आता बोल. बोल बोल. राणा कुठे आहे? नाही माहिती मला. बोल. राणा कुठे आहे? राणा कुठे आहे? नाही माहिती नाही मला. स्वतःच्या घरात लपवलास त्याला? हा, मुलीचा नवरा म्हणून पाठवलास. किती पैसे दिले त्याने तुला? पैशासाठी काम करणाऱ्यातला होतो, पण आता नाही. मग आता कशासाठी काम करतोस? माणुसकीच्या नात्यानं. मग आता कायद्याच्या नात्याने सांग, राणा कुठे आहे? अहो 1000 जाव सांगितलं आणि आता ती बी तीच सांगतोय मी. मला माहित नाही. आणि जरी माहित असेल तरी सांगितलं नसतं. अहो तो जो काम करतोय ते चांगलंच करतोय. अहो गोर गरिबांनी मदत करतोय तो. माझा जीव गेला तरी चालेल, पण राणा वाचला पाहिजे. मला तुझा जीव नकोय, मला ना राणाचा जीव. तिची चामडी सोलून काढा. आपण साहेब त्याला 24 तासात कोर्टात हजर करायला पाहिजे. कोर्टात हजर करून पोलीस कस्टडी घ्या. लोकांना कळलं पाहिजेत की राणाला मदत केल्याचे परिणाम काय होतात. याचे असे हाल करा की गावात परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजेत राणाला मदत करण्याची. या साहेब या. अख्ख्या घरात झडती घ्यायची. चला उडका उडका. अरे काय सुरू आहे सगळं? काय म्हणजे झडती? एक खतरनाक खुनी दरोडेखोर फरार झालाय. झडती चालू आहे. हे पप्प्या, लय नाटकी झाली तुझी आता. ए तुझ्या भावाच्या नाटकाची सांभाळ, मला सांगू नकोस. साहेब हुडका हुडका चला. अहो तुम्हाला चौकशी करायची तर नीट तरी करा. फेकाफेकी का करताय अशी? तू गप ग. गुन्हेगार नवऱ्याची गुन्हेगार बायको. सनिदा कायदा हातात घेऊ नका. जे काही होईल ते कायद्याने होऊ देत. आणि ए सुरजाम, तू उगाच माझ्या नादाला लागू नकोस. गप्पा बस. गप गुमान. तुझा भाऊ कुठं गेला ते सांगा मला. नाही नाही साहेब, ह्यो कसा सांगेल? आपण शोधायला पाहिजे. चला चला सुधीर, चला चला शोधा. ऐकू आधी हात दुखावलाय. अहो हे काय सुरू आहे? अडवा तुम्ही. नाही नाही नको. तुम्ही शांत राहा. त्यांना काय करायचं ते करू. अहो शांत कसं राहा वहिनी? मी अडवणार. अहो थांबा. तुम्ही काय करताय हे? ए तू गप्पा सर, तर तुला पोलीस स्टेशनला टाकीन मी. टाका, पण मी माझ्या घरात असा इस्फोट होऊ द्यायची नाही. आता का? अगं
अक्काबाई घेतल्यासारखं बोलायलाय तुझा नवरा. सकाळपासून घ्यायला चालू केलंय काय बघ जरा. मला आता हाणलंय त्यानं. इकडं यो हाना लागलाय आणि तिकडं तो राणा. त्यानं तर डायरेक्ट मोहिते साहेबांवरच हल्ला केला. आता काय मोहिते साहेब सोडत नसत्यात त्याला. असा अक्का हाताला लागलं होतं, त्याच्या अख्ख्या हाताला लागलं होतं. रक्त वाहत होतं ग, अख्ख्या हातातनं रक्त वाहत होतं. आता काय तुमच्यातलं कुणी वाचत नसतंय. बस लई झालं तुझं. तू काय पोलीस आहेस काय रे गावगुंडा? ए म्हातारे, गावगुंड कोणा म्हणतेस का? तुला म्हणते काय करते? गोदा का थांब, कुणी मध्ये यायचं नाही. उडत्या तुझं तीच भरलं आता. आता पतूर मी राणाला अडवित होते, पण नाही, आता मीच राणाला सांगणार तुझा जीव घ्यायला. पप्प्या, माझा राणा फासावर जाईल, पण मी सांगितलेलं ऐकणारच. तुला सोडणार नाही तो. पप्प्या, तुझं दिस भरलं आता. अच्छा आज सांगते राणाला, तुझं दिस भरलं पप्प्या. गोदा काय की मी असं काय करू नको. काय झालं अगं, जसं मला सांगण्यात आलं की नाही तसं मी केलं ग. सगळं कायद्याच्या चौकटीत राहून केले. ते राणाला तेवढं सांगू नकोस. तू तुझ्या तिरडीचं सामान गोळा करायला सांग तुझ्या पै पाहुण्यासनी. अरे तू मेलास तर या गावातला एक माणूस येणार नाही तुझ्या मैतीला. आणि तुझा पै पाहुणा नाही आला तर तुझं मडच सडून जाईल मुडद्या. नको नको की गोदा, काही एवढा मोठा शाप देऊ नकोस ग मला. राणा मला माझ्या भावासारखा. नाही, आता राणा तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. नको नको, मी सगळं थांबवतो. पोलीस या, खाली झाली झडती घेऊन झाली तुमची. आमच्या राणाचं घर आहे, असं करू नका. या तुम्ही, या, चला झाली ना. या हाय, मी आलो. गोदाचं माझं चुकलं. पाया पडायची काय गरज नाही. आज राणा तुला सोडत नाही. चल निघ माझ्या घरात. आणि तो तुझा तो मोहिते काय मोहिते कोण सांग त्याला. आज सोडत नाही. लय झालं तुमचं. गोदा काय झालं? गोदा का बस. कशाला उगत. अरे किती सण करायचं. ए बाई, गप रडू नकोस. आता भिवा काय पहिल्यांदा गेलाय का जेलात? पहिली गोष्ट वेगळी होती, पण आता ह्या वयात नाही सण व्हायचा अंदाज नाही. आजी, ते माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला ताप झाला. अरे होय, भिवा ह्योच आमच्या दोघींचा आधार होता. पण तो आता आज जाऊन बसलाय तर आमचं जरा अवघडच झालं. पण असू दे, तू नको मला लावून घेऊस एवढं. नाही, समजत पहिले तुम्ही मला वाचून जे काय उपकार केलेत माझ्यावर, त्याची परतफेड कशी करू तेच काय कळणं झालंय मला. हे बघ, भिवानी काय सांगितलंय, उपकाराची भाषा अजिबात करायची नाही. असं नाही आजी, आज माझ्यासाठी भिवाण्णांनी एवढी रिस्क घेतली, जेलामध्ये बी गेले. हा, पण तुम्ही काय बी काळजी करू नका. मी त्यासनी सोडून आणणार म्हणजे आणणार. ए बाबा, एक जण गेलाय तो बाद झालं. तू आणि जाऊन काय बाय करून पोलिसाला घावशील आणि आज जाऊन बसशील. अरे भिवानी तुला वाचवायला केलंय हे सगळं, आणि तू जर आज जाऊन बसला तर त्याला कसं वाटेल? आजी, मी काय आतमध्ये जात नसतो आणि भिवाण्णासनी बी आतमध्ये ठेवत नसतो. काय बी झालं तर मी त्यासनी सोडून आणणार म्हणजे आणणार. शब्द योरानाचा. मामा मला वाचवा. मामा वाचवा, मला वाचवा. कडी घातली. यम येणार आहे म्हणजे मला वाचवा मामा. अरे काय खोळ्यागत करायला तू? चल ये पैसे बस. मी खोळ्यागत नाही करत आहे मामा. मी कडी घातली. मामा मला वाचवा. मामा मला वाचवा. ये पाप्या, काय झाले ते नीट सांगशील काय?
मामा काय नाही, त्या मोहितीच्या नादाला लागून कनी सगळी बोंब झाल्या. मी काय केलं, मी डायरेक्ट त्या रानाच्या घरात घुसलो, तोडफोड केली, राडा केला. त्यात ती गोदा अक्का भडकली. ती म्हणाली तुझ्या तिरडीचं बांबू तयार ठेव, मी रानाला तुझा जीवच घ्यायला लावणार आहे. मामा मला वाचवा, मामा आता वाचवा. पप्या, पोलीस असताना तुला नाही तो आगाऊपणा करा कोणी सांगितलं होता? हा, आता भोग आपल्या कर्माचे फळ. हा मामा, मी तुम्हाला मामा समजत होतो, तुम्ही तर काका निघाला सा. काय? मग काय तर मामा मला वाचवा असं म्हणलं होतं मी, काका मला वाचवा असं नाही म्हणलं. हे पप्या, अरे तो राणा का नाही फरार झालाय. पोलीस समतीकडे हुडकायला त्याला. मग कशा बी घाबरतोस? राणा तुला काय करणार आहे? काय आहे त्या रानाचा मार आहे की नाही तुम्ही अजून खाल्लेला नाही. त्या गोदाकान जर तक्रार केली की नाही तर राणा माझा जीव घेणार. राणा असं काही करणार नाही. नाही काय नाही, ते म्हणतात ना शेवटी सत्याचा विजय होतो, तसा आहे ते मामा. मामा त्या रानाचं काहीतरी करा, रानाचं काहीतरी करा मामा. मामा मी जर घावलो की नाही तर तुम्ही बी घावणार. तेव्हा रानाचं काहीतरी करा, त्याला काहीतरी यसन घाला मामा. ए पप्या, जरा गप ना, जरा विचार करू दे. करा करा, दरवाजा लावले. राणाला यसान घालायचे म्हणजे एकच व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे अंजली. हा, तिला गाठावंच लागतंय. फक्त अंजलीच राणाला आपल्या पायात आणणार बघ. काय त्या अंजलीला कसं म्हणावं? त्याच्यावरचा इलाज बी आहे माझ्याकडे, तू फक्त बघत राहा. अहो वहिनी, मला जरा तुमच्या संगत बोलायचं होतं. हा बोल ना. वहिनी वहिनी, मी तुमच्या समोर माझ्या संसाराची भीक मागते हो. अगं माधुरी, काय झालं? असं का बोलतेस तू? वहिनी, माझं काही चुकत असेल तर सांगा, पण तुम्हीच सांगा. दिस रात पोलिसांची घरासमोर धाडी आहे, येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला अडवायला. अहो एवढंच काय तर आज ह्यासने धमकी बी दिली. निदान पोरा बाळांचा तरी विचार करा. युवराज ते तर सारखे घाबरून असते तो, रात्री बी झोपेतून डचकून उठायले. हो, घरचे सगळेच तणावात आहे. बहिणी मला माफ करा, पण हे समजा फक्त राणा भाऊजींमुळे व्हायले. तुम्ही त्याच सांगा की शरण यायला. माधुरी, माझं काय चुकतंय हो सांगा. आज राणा भाऊजी फरार आहेत, उद्या जर खुंशीपणाने पोलिसांनी तुम्हासनी आत टाकलं तर या घराचं काय होईल याचा विचार केलाय कधी? माधुरी, अगं म्हणून काय तू राणाला अटक करायला लावतीस? मग काय करू द्या, तुम्हीच सांगा गोदा का काय करायचं ते. मी तुमच्या समोर पदर पसरते हो, काय बी करा आणि या पोलिसांचा कुटाणा थांबवा. हो, तू काही काळजी करू नको. मी राणाजींना पकडून देईन. अगं काय बोलतेस हे? मी जे बोलतेय ते बरोबर आहे. हो, आणि मला कुणीही अडवू नका. मामा, मामा बसा ना. चंदाताई, मामासने पाणी आणा. अंजली, आता काय करायचं ग? काय झालं मामा? मी का नाही त्या मोहिते साहेबांसकट बोललो. जाम खवळल्यात ते. आता ते बी काय करणार म्हणा, वरतून प्रेशर आहे त्यांच्यावर, पण आता हे प्रेशर आपल्या घरावर येणार. मला का नाही काय करावं तेच कळायला झाले. आता फक्त एकच उपाय आहे,
आणि तो म्हणजे रानानं शरण येणं. मामा अहो वहिनी मदत करणार आहेत. काय अंजली? हो, मी राणाजींना पकडायला मदत करणार. मी माझ्या घरासाठी एवढं नक्कीच करू शकते. करावंच लागेल मला. हो